जय शिवराय. मित्रांनो, पहिल्या भागात आपण खडसांबळे गाव टू जिमखोड्याची खिंड, खडसांबळे लेणी आणि आमराईच्या वाटेला आपण सुरुवात केलेली होती. इथून पुढे आपल्याला उरलेली आमराईची वाट, गोडचिन खिंड, कवणी पठार, डेबे मामाचा वाडा, नळीची वाट असा प्रवास बघायचा आहे. तर मित्रांनो, चला आमच्यासोबत बघत राहा खडसांबळे गाव टू खडसांबळे गाव रिटर्न प्रवास. डोंगरराव आपल्या साथीला आहे, सोबतीला आहे आणि उभी आहे आपल्याला हिंमत देण्याकरिता, नयनरम्य सुंदर देखावे दाखवण्याकरिता. खरंच हा कवडी पठार खडसांबळे गाव हा मार्ग खरंच खूप मोठा असा आहे. इथे आपण बघू शकतोय प्राण्यांसाठी निसर्गाने करून ठेवलेला एक नैसर्गिक पाणवठा. निसर्ग मित्रांनो आपली प्रत्येक ऋतूमध्ये, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक भागात काळजी घेत असते. ते तुम्हाला प्रत्येक ऋतूप्रमाणे फळ देत असते. प्रत्येक ऋतूमध्ये तुम्हाला सावली मिळेल असे झाड असतात. त्या झाडांच्या शेतीला तुम्हाला प्रवासाची म्हणजे खास करून सूर्यनारायणाची जी थग आहे ती जाणवणार नाही. दिनू सर ओके. त्यामुळे आपण प्रवास करत असताना एकमेकांना आवाज देत, एकमेकांना सोबत देत चला. पण वाट खूप मोठी आहे, तू मध्येच विसरला, परत जाणं शक्य नाही आणि वाट चुकली तर तुमच्यासोबत सर्वांना फरफट होणार आहे, वेळ लागणार. त्यामुळे चालत राहा, शक्यतो आपल्या सवंगड्यांना घेऊन तिथे चालत राहा, मार्गक्रमण करीत राहा. ठिकठिकाणी थांबे घ्या. उन्हाळ्याच्या वेळेस असे थांबे घेऊन यथोचित आपला श्वास नॉर्मल होतपर्यंत आणि पिऊ नका. कारण उन्हामुळे तुमचे ब्लड फ्लो आणि सततच्या चालण्यामुळे हा फास्ट झालेला असतो. या गर्द डोंगर रांगांमध्ये मग 10 फुटावरचा माणूस सुद्धा दिसू शकत. त्यामुळे ग्रुपला सोडू नका, थोडे दोघे नका. ग्रुपची आठवण करा, आवाज दे, थांबण्यास सांगा, त्यानंतरच मार्ग करा. आमचे गाईड सर, नाव काय आपलं? रमेश आंबेर. कुठे या गड्याच्या पायथ्याशी? ओके. आपण इथे 12 महिने असताय का कुठे जॉब वगैरे करताय? 12 महिने. प्रोफेशनल गाईड म्हणून आपण इथे आहात. आणि सर आपली ओळख? आपण पण गाईड म्हणून? ओके. ट्रेकर्स आहेत आमचे नितीन सावंत. कुठे आला सर आपण? ऐरोली. वा वा. तर आपला किती वर्षाचा अनुभव आहे? आता माझं 36. आणि किती वर्ष झाले आपला हे? आता म्हणजे 31 वर्षापासून मी गायचं काम करतो. 31व्या वर्षापासून? हो, 21 वर्षापासून. 21 वर्षापासून? 21व्या वर्षापासून ते गाईडचं काम करत आहे. इथे काय तुम्हाला असं काय प्राणी वगैरे दिसलेत का कधी? या जंगलात प्राणी म्हणजे भेकर, रानडुकर, बिबटे आणि वरती गेलं तर खवळे मांजर, सांबर, रानगवे, सालिंदर. बरं, आपल्याला माणसाला असं जीव घेणं हमला करू शकते किंवा आपल्याला त्याच्यापासून काळजी घ्यायची असे जनावर कुठले? फक्त बिबटे आणि डुकर, रानडुकर. त्याच्यापासून काळजी घेताना आपल्याला काय करायला पाहिजे? काळजी म्हणजे आपण स्वतःची पहिली काळजी घेतली पाहिजे. हां. ते अटॅक करायचे म्हणल्यावर त्यांची पिल्लं किंवा त्यांना काय जखम झाली असेल तेव्हाच आपल्याला अटॅक करू शकतात, असं नाही करू शकत. बरोबर. म्हणजे तुम्ही त्यांच्या पिलांना किंवा काही छेडताना हां, त्यांना जाणवलं तर ते तुमच्यावरती अटॅक करणार. हो. आता असं आपण जर गेलो त्यांच्या आसपास तर आपला वास गेला तर ते पळून जातात. ओके. म्हणजे तुम्हाला जर प्राणी दिसले समजा तर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? जागेवर थांबायला पाहिजे, स्टॉप व्हायला पाहिजे, चालत जायला पाहिजे? जागेवर थांबायला पाहिजे. त्यांची अग्रेशन बघून, हो, त्यांची हालचाल बघून, हालचाल बघून, मोमेंट बघून त्याची. म्हणजे असं अग्रेशन मध्ये असेल तर आपण झाडा झुडपाचा किंवा अशा मोठ्या डोंगराचा, मोठ्या दगडाचा असा हे घेऊ शकतो, आधार घेऊ शकतो. हा. ओके सर, ठीक आहे, थँक्यू. मागाशी काय झालं, आमचा जो प्रथम आहे ना त्याचा मामा पडला आणि घाबरला. ती फाटली ना, म्हणजे पॅन्ट फाटली बघा, कुठे पॅन्ट फाटली.
मामा पडला म्हणजे सुनील मामा पडला खाली हा जाम. एवढी फाटली पॅन्ट बेकार हालत झाली पॅन्ट. हा मामाची फाटली. हा हे या ना काय देते याला काय बोलतात. हा हे बघा याला बोलतात मुरुड शेंग. आपण नॉर्मली जे पोटवर दुखतं ना तर त्याच्यात हे मुरुड शेंग वापरतात बघा. लोकांना मेडिकलमध्ये विकत घ्यायला लागतात आणि ते असं पुष्कळ प्रमाणात झाडे आहेत. आयुर्वेदिक उपाय आणि हा खडतर रस्ता आहे. मामा सावकाश या. एकदा तुम्ही आपण दगडावरनं पडलेला आहात आणि थोडक्यात वाचले फाटताना. हा बऱ्यापैकी फाटली होती बऱ्यापैकी. आता बघा पाठी बघा मामाची फाटले. मामा लवकर येत नाही. पाठी बघा मामाची फाटले मग सावकाश येतोय मामा आता. हो माय गॉड हे तो लेटेस्ट न्यूज आहे. नाही बाय 50 रुपये चिपकाय का. इथे आपण बघू शकता कशा पद्धतीने निसर्गाने या मुख प्राण्यांसाठी पाणवठे तयार केलेला आहे. हे पाणवठ्यांवरती आता पावसाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे इथे जंगली प्राणी बिबटे वगैरे इथे पाणी पिऊन जातात. आणि जिथे असं पाणी संपलेलं असते तिथे फॉरेस्ट गार्डवाल्यांना ड्युटी लावण्यात आलेलं आहे की तिथे तुम्ही स्वतः जाऊन पाणी भरायचं आहे. कारण या निसर्गात राहणारे जंगली प्राणीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे. डोंगरदऱ्याचा घाटवाटांचा अशा भल्या मोठ्या दगडांवरून प्रवास करीत असतानाचा खाली पडणे, धडपडणे, गडगडणे आणि नंतर फडफडणे हा नित्यनेमाचा आणि आमच्या विनोदाचा भाग झालेला आहे. त्यामुळे कोणी जर खाली पडलं तर त्याला त्याच्या पडण्याच्या स्वरूपानुसार कुठे कॉईन, कुठे डॉलर तर कुठे बंडल वर बंडल मिळाले असं इथे एक कोडवड झालेला आहे. त्यामुळे जर पुन्हा कोणी पडला किंवा त्याला नोटा मिळाल्या, बंडल मिळाले असे शब्द जर कानावर आले तर समजून जायचं त्याचं लोटांगण झालेलं आहे. किती सापडला किती. ₹500 4-5 नोटा भेटली आहे. त्यांनी पटापट गोळा केल्या. दाखवलं पण नाही त्यांनी. धापड मारलेली. सर्व नोटा ग्रुप मध्ये वाटल्या जाते आणि सर्वांना अशाच नोटा भेटत राहो. मामाला सापडल्या. हा त्यांनी वाटलं नाही म्हणून त्यांचा पॅन्ट फाटला. हा आणि त्यांच्या दिलदार मनाने सर्व ग्रुपला वाटल्याचं त्यांनी दिलं आहे. बघू किती भेटतात कोणाकोणाला. त्यांचा मी आभार मानतो. आणि हा जो आजचा खर्च होणार आहे हा तो त्यांनी त्या नोटावर पूर्ण करावा अशी आम्ही व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. करा कष्ट. काय भेटलं बंडल सापडला. बंडलवर बंडल. हा गैरसमज आहे मॅडम तुमचा. बॅलन्स साठी काठी असते. हा त्याने काठीचा वापर केला नाही म्हणून पडलाय.
हो, इकडे बघा. इकडे करा. अध्यक्ष माझे पूज्य गुरुजी जपलेला माझ्या बाळमित्र आज मी तुम्हाला दर्शन भाऊबद्दल काही 4 शब्द सांगणार आहे. शांततेने ऐकायला अशी मी आशा बाळगतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. फेमणीचा पठार हा आपला ट्रेक चालू करताना जेव्हा मी ओढ्यातून चढायला सुरुवात केली, पहिल्यांदा भाऊने साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळेला त्यांना काही पैसे भेटले असतील, त्यांनी 4 चौघामध्ये भाषण हे केलं होतं, पैसे वाटणार म्हणून आश्वासन दिलं होतं, पण त्यांच्या मनात खोट होती. काय त्यांच्या मनात खोट होती. परत पडले का? 4 वेळा पडले का? कारण ते मनातून खोटे बोलले, तुम्ही वाटणार आम्हाला आशा दाखवली, पण त्यांच्या मनातून ती आशा नव्हती. मित्रांनो, पण तरीही ते वाटतील अशी आम्हाला आशा आहे. दर्शन भाऊ नक्कीच तुम्ही ते पैसे वाटाल अशी आशा करतो. ओके, धन्यवाद. आणि असेच पैसे भेटत राहू तुम्हाला. चला, इथेच आम्ही भाषण संपवतो. जय हिंद. चला नागडे चला. म्हणून आम्ही सांगलं ढकलून जा. मित्रांनो, खरं तुम्हाला जर ट्रेक करायचं असेल, मी तुम्हाला एक हे सांगतो. मी तुम्हाला टेक्निकल एक ट्रेकला यायचं असेल तर प्रत्येक संडे तुम्हाला टेक्निकल सांगतो. तुम्हाला हे घरात जबरदस्ती करून येतो. जबरदस्ती म्हणजे आम्ही जाणार मैदान भांडण करून येतो घरातून. हे आम्ही नाही, आम्ही घरातून सुजलाम सुफलाम करून येतो. आम्ही सुजलाम सुफलाम करून येतो. आम्ही घरच्या असं आम्ही आपलं समजतो. भांडी सोमवारपासून शनिवारपर्यंत हे भांडी असतात, कपडे धुतात. फक्त एक दिवस सुट्टी असते रविवारची, म्हणजे शनिवारी संध्याकाळी निघतात ते. रविवारी फक्त त्यांचा एक दिवस माझा, तो संडे ह्यांचा असतो. बाकी दिवस फक्त बस. वहिनी, तुमचे उपकार आम्ही ह्या जन्मी काय पुढल्या 6 जन्मी विसरणार नाही. खूप खूप उपकार. MBA म्हणजे मास्टर ब्लास्टर ऑफ आर्ट्स. येस, MBAचं नवीन फुल फॉर्म आलेला आहे, मास्टर ब्लास्टर ऑफ आर्ट्स. आला माझा गणराज आला. ओढणी त्याच्या भाऊ वजन कमी होत नाही. अरे बाहेरचं फूड जंक फूड. IT वाले आहेत ना, ते काय करणार बाहेरचं फूड. ट्रेक साठी आमचं नवीन स्लोगन तयार केलं आम्ही. थकलं आहे शरीर तरी थकलं नाही कणा, गांडीवरती लात मारून पळ म्हणा. बॉटल घेऊ काय होणार, पण पळ म्हणा. सर त्यांचं आम्ही आता सरनेम चेंज केलंय. ते होतं साकरिया, आता झालंय धडपडिया. तर नवीन दर्शन धडपडिया. ते आतापर्यंत 5 वेळा पडलेले आहेत. और इसको भी मे बी ग्रुप का रिकॉर्ड केलेला. हाँ, मे बी उनको हम बोल सकते हैं गिरा हुआ इंसान. अभी भी गिरा हुआ है. अभी भी देखो आप गिरा हुए, आपको देख सकते हो आप उनको. गिरा हुआ इंसान. हा, आता मग आपण लंच कधी करणार आहोत? लंचचा प्लॅन काय आहे? जे आम्ही झोपलो नव्हतो, जागेच होतो. चिकन आणले ते काय करायचं? हा, फक्त आम्ही जर फक्त पडलो 3 वाजल्यापासून, म्हणजे 3 तास चांगलं पडलो आम्ही. तुम्हीच पडलं हो. दर्शन घोरिया सांगाडी होते आणि दिनू पॉवर माफिया आणि मजा वाढतायत. मामा खुर्चीवर झोपिया. एनर्जी बुस्टर. देव हे एनर्जी सध्या रोज वाटत असताना लागलाय वाघ. बस काय झालं इकडे करा. हे बघा काय झालं होतं, ज्या दिवसापासून वाघाला 2 कुत्र्यांनी पाडलंय ना, तेव्हा वाघ आता हे असं साखर झालाय. नाही करत. आता वाघ कसूर काय लागलाय. वाघ दारू पित होता, बिअर पित होता.
आता वाघ रेडबुल वरती आलाय वाघ आणि लास्ट टाइम तर त्यांनी लेमन सोडा प्यायला होता. एवढे वाघाचे बेकार दिवस आले. लेमन सोडा आणि पीत होता कुत्रे आणि पुढे कुत्र्यांपासून वाघ पाठी आणि वाघाला कव्हर करायला कमीत कमी 7-8 जण बघा इथे आहेत. एवढे वाघाचे बेकार दिवस, वाघाचे बेकार दिवस आले. वाघाला कव्हर करायला 7-8 कुत्रे बाजूला. वाघाला सेफ्टीसाठी कुत्र्यांना पुढे यावं लागतंय. आजची दशा ही आहे. ते त्यांनीच घेतो मी हे मैदाच असेल ना. फ्रूट आहे फ्रूट. का त्या मित्रा का वाघाला कुत्र्यांवरती जास्त भरोसा आहे. कुत्र्याच्या तावडीतून सुटलेत ते. हा. त्यासाठी ते दारू सुद्धा ब्लॅक डॉग पितात. जास्त पाजायची असेल तरी मला बोलवा, आम्ही पियाला तयार आहे. वाघाने पूर्ण ब्रँड चेंज केला आहे. हा कुत्र्याच्या धाकाने जास्त भरोसा आहे त्याला. तुम्ही रेडबुल प्या म्हणतो मसाला बोलताय. अरे ते आता दिनू काय तो विषय चालला. दिनूनी त्याच्या मैत्रिणी भेटल्या तर काय सांगितलंच नाही काय. मग ती आली तुझ्यावर तर कुठली ती त्या दिवशी तू गाडीमध्ये बोलत होतास तू काय ते की बोलते तुझ्याशी केला तर झाला असतं. हा हा ती बोललेली बा तुझ्या मग ती आलेली असती. ते लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? आमचं काय सगळं लवचिक आहे. ते मामाची पोरगी काय? नाही भाऊ. मग? ती पनवेलला कॉलेजला होते. ते सगळं काय ऍक्च्युली कसं झालं त्यांचं थांबा जरा. तिच्या गावातले सगळे 10-15 जण आमच्याच कॉलेजला कामाला. मग अशी थोडी थोडी ओळख होती अशी. त्यांनी पण ते रेकमेंड केलं. झालं म्हटलं करून टाकूया आता. मॅडम तिथेच शिकायला होते का तुमच्यासोबत? अचूक उत्तर मिळालेलं आहे. आणि कॅमेरामध्ये कैद सुद्धा झाले. कैद सुद्धा झालेला आहे आणि वहिनीला पाठवून देण्यात येणार आता आहे. हे सगळं आम्ही प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करणार आहे. आमच्या खास सूत्रांद्वारे. हा? आपण भरपूर ठिकाणी असे हे केलं होतं. फक्त एवढा गाड्या घुसवल्या होत्या. म्हणजे कुठेतरी आपलं म्हणजे होईल असं. नेम लागला तर लागला. म्हणजे काय बोलतो शॉर्टकट मध्ये ना, तर त्यांनी 4-5 ठिकाणी दगड मारून बघितले. पण ते दगड रिटर्न आलोय. दगड काय काय बा, आता दगड परत अंगावर नेम चुकला. नाही हे पहिलं बंद करा, मी सगळं सांगतो. नेम चुकला. हा का टाकू शकत नाही ग्रुपला. आपापसातच राहणार आहे. नाही काय झालं, त्यांनी दगडी मारले, त्याला एक दगड फक्त पाठी आला, रिटर्न आला. बाकी दगडी काय परत आलेच नाहीत. नाही पण ते आता परत यायला लागले ना जाऊन. आला असे काय काय दगड आता दगड परत नाही ते बोलते ते. काय? दिनी यार तुझ्याशी झालं असतं तर बरं झालं असतं. काही शपथ. काय जणांचं त्याला माहित नाही अजून ना, बरं वाढवलं असं ते. काय काय लोकांचं असतं बदनशीब त्यांचं. आपण काय करू शकतो त्याला. काय वेळेला काय- सगळ्यांच्या नशिबात कसं असणार दिनू. शेवटी दर्शन भाऊ काय होतं ना, दिनू भाऊ फक्त कोणाच्या एकाच फक्त पोरगीचं ते भलं करू शकले ते असते. भलं करू शकतो. बाकीचं नाही करू शकत ना. ज्याचं ना जास्त पुण्य होतं ते लग्न केलं आणि आता खंडे. ज्याची सटवाई लिहिली आहे ना, तुम्ही किती प्रयत्न करा त्याची तुलना. बरोबर का नाही. सटवाई काय असते? आता तुम्हाला इम्रान एसपी सांगतायत हा काय आहे ते. काय सांग आपले बोलाचे अनुभवाचे बोल सांगतायत. त्याची जोडी जी त्यांनी लिहिलेली आहे ना त्याच्याच बरोबर होणार. म्हणजे कोणी साईबाबांनी 10 पण 3 तो सांगेल मला ही चिकनीच पाहिजे, कुठली? गोरीच पाहिजे, गोरी भेटणार नाही. ती काळी असं नाही करायचं कधी पण. बायको कशी करायची, कलकट मलकट कामाला बलकट अशी करायची. आणि नंतर चालू होते तिची कटकट. कारण बायको कुठली करा, कटकट येणारच आहे. तिचं रूप काय करणार तुम्ही? शेवटी कामाला पाहिजे. मेंटेनन्स कमी असतो, मेंटेनन्स कमी. बरीच दुकानं फिरलेली काय असते ती खाली बसला आवाज दिला. आणि तू ग्रुपवर एक टाकलेला ना व्हिडिओ. पण नाही ना पण खरं सांगू तुम्हा लोकांना कसला त्रास नाही झाला घरातला. लय काम करतो दिनू. नाही खरंच सांगतो. सकाळी पाणी भरण्यापासून, भांडी घासण्यापासून, फरशी पुसण्यापासून, दूध आणण्यापासून. वहिनी तुम्हाला कसला त्रास देत नाही. रे आम्ही सगळं करून पुढे आलो, नंतर आता तो आराम आहे ना. आम्ही खालून आहेत ना ड्रम आहेत ना 20 लिटरचे, ते पण वरती नेलेलं आम्ही. मी पण त्यामुळे किती फुट असेल काश्मीरला आहे ना, तेवढं आम्ही नेलेलं आहे. 8 मालेची बिल्डिंग. हा शेवटी आम्ही डोंगरावरती असायचो ना, आम्ही डोंगरीवरती 8 मालेची बिल्डिंग अशी खाली कच्च्या वाटेची बच्चा. हा त्याच्यातून आम्ही पाणी 40 लिटरचा कॅन, ज्याला झेपायचं 20 लिटरचा कॅन घेऊन यायचा. आणि जो चढायचा ना शेवटचा रस्ता होता ना, तो पूर्ण असा जशी तुझी आता घाटवाट आहे ना, घाटवाट असं वरती तशी चढायचं. एकदम असं त्या छोट्याशा
फटीतनं ते केलंय. जायचं. त्याच्यानंतर आम्ही काय केलं ते काय त्यामुळे आहे ना यांना डोंगर चढायला काहीच वाटत नाही. किती सामान द्या, काही द्या, आम्ही- कायम पुढे असतात हे. जे दिवस काढले ना त्याच्यामध्ये आम्ही जे आंघोळी करत आम्ही ना त्या पाण्यात किडे पडलेले असायचे आणि संध्याकाळी आम्ही यायचो ना ते ड्रम आमचे ठेवले असायचे रस्त्यावर ठेवले असायचे. मग ते झाकणं ठेवून लावायचे नाही कारण लाकणं पोरं घेऊन जायची. चोरून मग न्यायची. ते तसेच उघडे झाकणं असायचे ना त्यातलं पाणी प्यायचो आम्ही. बापरे. मग हे पण दिवस आम्ही काढले 40 आणि लिटर. संडासला जायचंय ते कमीत कमी बोलत ना म्हणजे 800 मीटर ते 1 किलोमीटर लांब 10 मिनिटं चालत डोंगरावर एवढं जायचं. जायचं. डोंगरावर. मला अजून कळलं चालेल ना त्याच्यावर निघायला लागायचं पोचणार आणि पावसाळ्यात सगळीकडे संडास असायचं. आणि ते संडासला गेलं तर म्हणजे पाय नाही ठेवू शकत तुम्ही. पण हे दिवस सुद्धा काढलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता हे लागले दिवस आलेत असंच नाही आहेत ना. मग आता मी त्यांना एवढं नाही बोलत हा तुम्ही हे करा ते नाही आम्ही हे केलेलं आहे. आता सांगू नका की काय करायचं ते. अनुभवाचे बोलतो. अनुभवाचे बोलायचं आणि नंतरला बघ होतं ना लोकांना काय दिसतं की फक्त जे सध्याची घडी असते ना म्हणजे सध्याचं त्यांचं लोकांचा म्हणजे आपला स्टेटस ते दिसतो पण त्याच्यामध्ये जे कष्ट घेतलेत ना ते त्यांना दिसत नाही डायरेक्ट आहेत म्हणजे मग त्याला- नाही नाही नाही, थोडक्यात आहे ना लोकांना तो मोराचा आहे ना तो पिसारा दिसतोय, पण ते पावसात त्याच्या पाठीमागे उघडा पडलेला बोचा दिसत नाही. गावचे लोक तुला एक गोष्ट सांगतो. आमच्या वेळेला वालीगावातली अख्खी पोरं गोवा बिवा फिरायला जायची आणि आम्ही काम करायचो सिरियसली. म्हणजे मी त्यांच्याकडे आपल्यासारखी परिस्थिती पण नाही आत्ताही पण आजताही ते लोक एवढी मजा करतात ना की आम्हाला वाटायचं अरे झालं यांच्याकडे काय नाही आपल्याकडून पैसे घेऊन जायचे पण फिरून मजा करायची. आणि आता नेहमी आम्हाला तसं असतात तू जाम डोंगर बिंगर फिरत असतो ते पाहिजे तेव्हा जिकडे तिकडे फिरत असतात पण तुम्ही त्या टायमात जी मजा केली त्यावर आता आम्ही करतो. ज्या वेळेला आपण आता मी मुंबईला आलो आपलं कोण नव्हतं इकडे, कोण नव्हतं म्हणजे आत्याकडे राहायचो. आईला धरत नव्हतं दररोज म्हणजे एक खरं सांगू म्हणजे दुपारचा वडापाव खायचो आणि रात्रीचं जेवण ते पण रडत रडत 2 वर्ष. आणि 5 मिनिट. सेंट्रल रेल्वे कॉलनी आहे ना सेंट्रल रेल्वे कॉलनीच्या 1.5 वर्ष आहे ना 1.5 वर्ष त्या दिव्याच्या ह्याच्या खाली अभ्यास काय होतं FONSY त्या आत्याचा नंबर आहे का? नाही वारले त्यांच्या कंच्या पोरगीचा पोरग्याचा हा? नाही नाही व्हिडिओ पाठवला त्याच्या आहे. आमच्या Live जे मध्ये आहे- जे आहे ते आहे. एक मिनिट हे आहे जे तुम्ही वयाच्या 30 वर्षापर्यंत जर तुम्ही मेहनत केलीत ना तर पुढले 30 वर्ष तुम्ही आरामात बसून खाल. बायको चांगली भेटली तर नाही नाही, नाही बायको हा बाय डिफॉल्ट जर नसली म्हणजे कटकट आला हा घटस्फोट घ्या काय टेन्शन नाही तुम्ही आरामात बसून खाऊ शकता. पण पहिले 30 वर्ष जर तुम्ही जर गाण मस्ती केली जर म्हणजे बोलतो ना मेहनत नाही केलीत किंवा तुमच्या करिअरवरती फोकस नाही केलं ना तर पुढची 30 वर्ष गाण घासायचे. नाही ते छंद जोपासले. कारण आपण हा. बघतोय काय नाही का त्या वारे कापायला लागतात मग. त्या टायमाला काय होतं काय आपलं वाटतं की आपण जेव्हा स्टडी करत असतो ना तेव्हा बाकीची पोरं ना एन्जॉय करत असतात. आपलं वाटतं की यार बघा ही पोरं एन्जॉय करतात ना आपण म्हणजे हे करतोय पण नंतर ते आपल्याला समजतं की आपण काय करतोय ते. आपली ते भविष्यासाठी तयारी झालेली हा. असते. जे पुढली 30 वर्ष तुम्हाला जे ऐशावरण करायचे ना ते तुम्हाला पहिली 30 वर्ष घासायला लागतात. आता इथून पुढचे 30 वर्ष काढायचं असलं आता काय करायला पाहिजे? आता फक्त दर्या डोंगर फिरायचंय आणि बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं की झालं. माहिती ना कोण चपला हा. अरे ये सुखी संसाराचे लक्षण बायकोच्या बोलण्याकडे करा दुर्लक्ष. आम्ही पिशव्यात नेले नाही हातात पुस्तकं हातात पकडायची. आमची ती 10 रुपये तंबोली हा, ती धोपटी त्याचे पोराचे पॅन्टी मला द्यायचे तर त्याचे मोठा फाटले असेल मग त्याही रफू मारायची. आम्हाला तेच दोघीला काहीतरी अंडरवेअर भेटली असेल. हा फुल पॅन्ट साठी रडायचो. हाफ पॅन्ट वर पाठवायचे शाळेत. मी सायकल घेतली होती विकत ना 4 रेडी घेऊन ना अशी ती सायकल विकत होती मी घेतली होती एकाकडून भांगाराची सायकल घेतली होती त्याने त्याची सायकल भांगारा केली ना ती मला दिली 350 रुपयाला. त्याच्यात खर्च करून सायकल तयार केली होती आणि ती आम्ही सायकल वापरायचो. असं नाही तर आम्ही सर्व चालत जायचो. सायकली आम्ही वापरलेलेच नाही. घरच्याकडे मागायचा प्रयत्न केला कशाला मागायचे नाही मेहनत करून मी मेहनत करून जमा केली होती 4 रेडी जमा करून कामाला जायचो आम्ही. आमची सुरुवात 7वी पासून झालेली. एक मशीन आणलेली साहेबांकडे त्या घेऊन. मशीन पासून आणि सुरुवात सासरे वगैरे शिवाय द्यायचे आम्हाला ना हट गाडीला हात लावून द्यायचे नाही बाईकला वगैरे पण ते बोलायचे स्वतः करून बघा मला आपल्याला समजतं ना. सासरा हाताखाली आहे ना. शेवटी पोरगी द्यायला भाग पाडलं माणसाने मेहनत केली. नाही सासरा आता खाली नाही. 1-1 रुपयाला किंमत होती त्यावेळेस. हा 1-1 रुपयाला 1 रुपया थोडा 4 ला किंमत होती. चाराने बोलले तर 10 पैशाला ते 10 पैसे घ्यायचे आणि ते लिंबू गोळ्या घ्यायच्या. लिंबू गोळ्या फेमस. हा लिंबू गोळ्या दहा घ्यायच्या. पैसे होते बा. लेमनच्या गोळ्या. आमच्या वेळेला 4 आण्यापासून होते. 4 आणे. आम्हाला 5 पैसे पण पाहिजे 5 पैसे 10 पैसे. 10 पैसे आम्ही वापरले आहेत. हा 10 पैसे 5 पैसे आम्ही 10 पैसे नाही वापरले. 5 पैसे 10 पैसे आम्ही वापरले. वापरले 10 हे पैसे. चला झालं का आता आला तो बसला. तो- तो वेगळा बसला असेल तिकडे. आला चला चला या लवकर. मोर आलाय मोर.
2 तासाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शेवटी वाघ संघात दाखल झाला आपण बघू शकता. पहिला 110 किलो मी वरती बघा माझी ताकद बघा. शक्तिमान 110 किलोला वरती ओढली मी. शक्तिमान पार्लेचे शक्तिमान आहे. 110 किलो वरती ओढली. हेवी वेट माणूस ओढला मी वरती. हेवी वेट आपला एवढा ट्रेक संपला असता. आपण वर बसलो. ट्रेक संपला असता आपला यार. नाही देनू सर तुम्हाला सोडून बस अनुभवाचा पैसा आहे. आज आमच्यासारखे नवठे लोक असे ट्रेकर करू शकतात. हे दिनूभाऊच्या अनुभवाची किमया आहे. त्यांनी जर आम्हाला त्यांचा अनुभव दिला नसता आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. बरोबर आहे. त्यांच्या जोडीने आमचे सतीश भाऊ नरवणकर, जिसको लगता नहीं है डर वो है वो जा रहे हो सतीश भाऊ नरवणकर. हा एवढं दगडच आहे ना नुसते. दगडाच्या यात असायला पाहिजे होतं. हा आणि बंधारा तरी बांधला असता ना तरी राहिलं असतं बरं का. प्रवासी निघाले डोंगराच्या वाटेने, सोबत एकमेकांची साथ आणि धरून धरणी माईची कास. हो 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 प्रवासी निघाले डोंगराच्या वाटेने. मित्रांनो, आता दुपारचे 12:30चा वेळ झालेला असून आता आपण आमराईची खिंड ओलांडून घोडचिन खिंडाकडे वाटचाल करीत आहोत. आपण बघू शकता माझ्या मागे आणि समोरसुद्धा किती मोठे मोठे अजस्त्र हे दगड आलेले आहेत. हे वाटेमध्ये उन्हाचा तर त्रास जाणवताच आहे, परंतु सकाळपासून आतापर्यंत आल्यामुळे शरीरसुद्धा आता थकल्यासारखं वाटत आहे. आणि ही आमराईच्या वाटेची चढाई काही संपत नाही आहे. आणि त्यात एवढे मोठे मोठे दगड म्हटल्यानंतर अजूनच अग्निपरीक्षाच म्हणजे काट्यातून फुफाट्यात पडल्यासारखं इथे जाणवत आहे. तर मित्रांनो, बघूया खरंच पुढे पुढे काय काय सुंदर सुंदर आणि काय काय ठिकाणे बघायला भेटतात आणि काय काय आपल्याला आव्हानं येणार आहेत या उन्हाच्या तडाक्यामध्ये. त्याची आपल्याला माहिती पुढे देतच राहू. चला तर मग बघत राहा आमच्यासोबत पुढे येणारी आमराईची वाट, घोडचिन खिंड, केवणी पठार, नळीची वाट असा प्रवास. मित्रांनो, आपण बघू शकताय
ही नदी जी दिसते त्या नदीने अक्षरशः चालत चालत म्हणजे या डोंगराच्या पाठीमागील बाजूपासून आपण इकडे चालत आलेलो आहे. आता घोडेनाळ खिंड आपल्याला बघायला मिळणार आहे. आता आपण घोडजींमध्ये आहोत, सेंटर मध्यांतरला. इकडनं आहे केवणी पठार, इकडनं एक नांदेड घाट येतो, पलीकडनं नालीची वाट, त्या साईडला घोंदाण, आणि मधून नालीमधून येते ती आमराईची वाट, पलीकड डेऱ्या घाट. आता आपण आलो ती आमराईची घाटीत ना आलो का? हो, ह्या वाटेने आलो आपण आता या खिंडीमध्ये. ती सरळ दिसते ती. होय होय. हा सर मार्ग कशासाठी वापरण्यात येत होता पहिला? म्हणजे व्यापारासाठी कसं वापर होतं त्याचा? व्यापाऱ्यासाठी म्हणजे किल्ल्यावरच्या घाटवाटा, हां हां. ते माल वाहतुकीसाठी. आणि इकडं हा एक सुंदर व्ह्यू दिसतोय या साईडला सर. हा काय आहे नेमका म्हणजे? रेल बैला ही आणि ही गोरप्याची नाल. कुठली? ही जे झाडं दिसतात हिरवळ ती का? हा, गोरप्याची नाल. ओके. आणि ही मधली आहे ती एकोले व्हॅली. एकोले व्हॅली काही? ही मधली दरी. हां 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 हां. म्हणजे लोक यांनी पण या मार्गे येऊ शकतात का इकडे? हो, त्या भोरप्याच्या नाळानी. हां हां. वरती पण जोडू शकतात. आणि हा जो गेलाय आता हा एकोल्याला गेला, घनगडला. खंडगडला गेलाय का? म्हणजे हा गेला ते. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही साधारणतः किती डोंगर आणि घाटवाटा बघू शकता? तर आता सांगू शकत नाही, कारण ज्या वाट्या आहेत या परिसरात त्या सर्व वाट्या टोटल दिसत आहेत. हो हो हो. खरंच इथून बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता दूर दूरपर्यंत डोंगरच डोंगर, आणि त्यात व्यापारी दृष्टिकोनातून त्या काळी तयार झालेल्या घाटवाटा आपण बघू शकता. या ठिकाणावर आमचे मित्र सुनील भाऊ सुद्धा त्या वाटेंचा आनंद घेत आहेत. खरंच मित्रांनो, हा जो एक सुळका दिसतोय ना, तो तुमचं खरंच टाईल बैला लक्ष वेधून घेतोय. बघा किती सुंदर आहे सर. याच्यावर चढायचं असलं तर कसं रोप टाकून का? क्लाइम्बिंगच्या स्वरूपाने का? रॅपलिंग करून उतरायचं. क्लाइम्बिंग, रॅपलिंग जे चढतं त्याला क्लाइम्बिंग होतं. हे होते आमचे गाईड रमेश हंबीर. मित्रांनो, असे गाईड फार कमी उरलेले आहेत. या माणसाने आज आमच्यासाठी या पूर्ण घाटवाटेचे 5 ते 6 राऊंड मारलेले असताना जेव्हा आमचे एकच राऊंडमध्ये दमछाक होत आहे. की मित्रांनो, निसर्गाची किमया एवढा डोंगर चढून आल्यानंतर तुम्ही काय म्हणू शकता की इथे अशी सपाट भूमी, इथे कोण बोलणार नाही. या झुडपांच्या पलीकडे एक खोल कडा आहे म्हणून, आणि इथे बघू शकता तुम्ही असं सपाट प्रदेश, पठार, आणि इथे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकारची झाडे लागली. आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे या एवढ्या उंचावर थंड पाण्याची विहीर आहे. खरंच मित्रांनो, निसर्गाने मनुष्यासाठी, प्राणीमात्रांसाठी सर्व ठिकाणी सर्व सोयी करून ठेवलेल्या आहेत. त्या गोष्टीचं जतन करून आपल्या पुढच्या पिढीला त्याचा कसा सदुपयोग होईल यासाठी फक्त आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याच्यात नाविन्यपूर्ण काही काम करत असू शकता तर चांगलीच गोष्ट आहे, पण ती इथे येताना रॅपर टाकणे, घाण करणे अशी पद्धती कृपा करून करू नये. एवढा डोंगरांच्या मध्ये ही बघा, अवघ्या असं हाताने पाणी काढू शकता एवढं, आणि जास्त पाणी नाही, जवळपास 1-1.5 फूट पाणी असेल तरी सुद्धा हे पाणी वर्षभर आटत नाही. वाव, मजा आ गई. फोटो काढून काढून एवढे थकले का माणूस कोमत नाही. एवढा लोड आलाय का बघा. फक्त
गोरायचं राहिलं बाकी सगळं झालं. आज आमच्या सोबत प्रथम आहे, प्रथम मामाचा भांजा. हे मामा जे आजकाल विचारत नाही आहेत मामाला, पण ठीक आहे. भांजा काहीतरी बोलू इच्छितो, बोला भांजा. मित्रांनो, आता मी इकडेच थांबतो. मला आवडलंय. मी त्या झोपडीत जातो, विहीर आहे, दूध बीध भेटतंय मस्त. काय भारी दिसतंय बा. विहिरीच्या थंडगार पाण्याचा आस्वाद घेऊन तिथेच आम्ही जेवण करून पुढे डेबे मामाच्या वाड्याकडे निघालेलो असताना वाटेत आम्हाला या आंब्याने लगडलेलं झाड मिळालं. किधर है आम? तो आम भी गुटलिए की भी नाम. ये तो आम ही आम है, ये तो आम बात है. भटकली आंबे तोडून झाल्यानंतर आम्ही परत डेबे मामाच्या वाड्याकडे निघालो. मित्रांनो, बघू शकता कवनी पठारावरून या डोंगर रांगांचा व्ह्यू किती सुंदर वाटतोय. हा नजारा असं वाटतं इथे थांबून डोळे भरून पाहत राहावे. या डोंगरात आपण बारीक लक्ष देऊन बघितल्यास येथे असलेली खडसांबळे लेणी आपण इथून बघू शकतो. रात्री तर फुल आवाज येला. फॅनची पण गरज आहे. आणि पावसात वगैरे आणायचं असेल तर तुमचं जिन्नस पण तुम्हाला सामान कॅरी करायचं असलं तर घेऊन यावं लागेल असेल ना वर. एवढ्यावर गाडी येत नसेल ना. हा आहे मित्रांनो डेबे मामांचा वाडा. एवढ्या मोठ्या उंच पठारावर हा वाडा आणि इथे जीवन जगणे सोपं नाही मित्रांनो. इथे यांची आज 5वी पिढी आहे, ते इथे राहत आहेत. खरं तर आपण एक दिवस आलो तरी आपल्याला दमछाक होते. इथेही लोक रोज राहतात. कसं काय करे ते आपण बघू शकताय. डेबे आजी त्या होत्या, त्यांच्या सून होत्या. त्यांनी आपल्याला माहिती दिली. हे बघा, ह्या यांचं वेगळं दुःख सांगत असताना पाठीमागून एक शस्त्रधारी सैनिक समोर शत्रूवर चालून जात असताना. मित्रांनो, चला आपल्याला लवकरात लवकर ते कवरेज घ्यायचं असल्यामुळे इथे असलेली ही जुनाट पडती शाळा आपण इथेच बघून घेऊ. यावरून आपल्याला असं दिसते की इथे पूर्वी वस्ती असावी आणि ती शाळासुद्धा होती. शाळा केवली, धनगरवाड़ा, सुधागढ़, जिला रायगढ़. ये देखो हमारा इधर लाइव सैनिकों का अटैक हो रहा है. मोबाईल मधून टाका हेड ग्रेनेड. अशा प्रकारे खुल्या पठारी प्रदेशामध्ये जर आपल्यावर हमला झाला तर अशा प्रकारे घायल व्हायचं याचं आपल्याला प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेलं आहे. दादा, नाव काय आपलं? ओके, तुम्ही इथे राहता तसं. धन्यवाद आणि सल्यूट आहे तुम्हाला. इथे राहणं, इथे सर्वाईव्ह करणं फार कठीण काम आहे. आम्ही एक दिवस आलो, आमचे इथे चक्के गुल झालेले आहेत. तुम्ही इथे कायम वास्तव्य करता. किती वर्षापासून आहे तरी? ते जन्मापासूनच? बापरे, खरंच अजूनही स्ट्रगल आहे इकडे येणं राहणं म्हणजे. आहे माहिती. धन्यवाद दादा, तुमच्यामुळे आम्हाला खूप मोठा सहारा मिळाला. मित्रांनो, इथून चालत जात असताना आपल्याला स्वतःवर विश्वास होणार नाही की आपण एका भल्या मोठ्या खोल कडेच्या बाजूने पलट प्रवास करीत आहोत.
एक नाळ आहे. वाव, हा नजारा काही औरच आहे मित्रांनो. असं अजूनपर्यंत न बघितल्याचा आपल्याला अनुभव येईल. या कड्यावरून समोर जो दिसतोय तो आहे सुधागड आणि या गड्याच्या मागे आपण जो सुळका बघू शकताय तो आहे तैलाबाईला डोंगर. खरंच मित्रांनो, डोळ्याचे पारणे फिटणारा हा एक अनुभव आहे. मस्तच. सुनील भाऊचा मुलगा चिन्मय याचा हा पहिलाच प्रवास आहे आणि हा प्रवास त्याला खरंच खूप जास्त आठवणी देऊन जाणार आहे. 1 नंबर व्हिडिओ आला आहे चिन्मय. याच्यापेक्षा भारी व्हिडिओ नाही येऊ शकत. परत या वाटेला, या कड्याला आणि समोर असलेल्या डोंगर रांगांना कॅमेराबद्ध करण्याचा मोह आम्हाला आवडत नाही, म्हणून परत एकदा हा व्ह्यू तुमच्यासाठी. या डोंगराची वाटे आम्हा हवीशी, गड किल्ल्यांचा आम्हा कायम हव्यास. चल आमराईच्या वाटेकडे गड्ड्या, हे हे ला 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 ला. आम्ही प्रवासी डोंगर किल्ल्यांचे, आम्ही प्रवासी डोंगर किल्ल्यांचे. आम्ही प्रवासी डोंगर किल्ल्यांचे, आम्ही प्रवासी डोंगर किल्ल्यांचे. आता आपण कवनीचे पठार उतरून नळीच्या वाटेच्या दिशेने प्रवास करीत आहोत. नळीची वाट मित्रांनो, हा जो डोंगर दिसतो आणि हा एक बाजूचा डोंगर, या 2 डोंगरांच्या मधोमध तयार झालेली आहे. ही सुद्धा वाट ओढ्यामधूनच आहे. पण मित्रांनो, आतापर्यंत खूप जास्त प्रवास आणि खूप जास्त ऊन अंगावरून गेल्यामुळे शरीराची अक्षरशः लाही झालेली आहे. सतत सारखं पाणी पित राहावंसं वाटते, परंतु एकदम खूप जास्त प्रमाणात पाणी पिल्यामुळे सुद्धा पोट दुखू शकतं आणि त्याचा उलट परिणाम तुम्हाला उतरताना होऊ शकतो. त्यामुळे पाणी शक्यतो सिप करून प्यावे. ही वरून नळीची वाट खाल्ली बघताना खूप जवळ वाटते, परंतु एवढा दिवसभराचे ऊन आणि प्रवास करून आल्यानंतर हातपाय थरथर कापायला लागतात. मित्रांनो, जाता तुम्हाला एवढंच सांगेल की तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल तर रोज चला, फिट राहायचं असेल तर रोज किमान अर्धा ते 1 तास धावा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला जिरवून घ्यायची असेल चरबी तर आमच्यासोबत ट्रेकला चला. अशा तऱ्हेने आम्ही नळीची वाट उतरून गावामध्ये म्हणजे खडसांबळीत प्रवेश केला आणि आमचा आजचा ट्रेक संपविला. चला तर मित्रांनो, कसा वाटला आमचा ट्रेक हे लिहायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप अनमोल आहे. चला भेटू पुन्हा. घेतो रजा. जय शिवराय.